नमस्कार मंडळी. आजकाल नवीन घर घेतलं किंवा किचनसाठी शॉपिंग करायची वेळ आली की सगळ्यात जास्त गोंधळ कशाचा होतो माहिती आहे का? तर भांड्यांचा. कोणी म्हणतं लोखंडी भांडं वापरा, कोणी म्हणतं नॉनस्टिक म्हणजे विष, तर कोणी तांब्याचं आणि पितळेचं खूप कौतुक करतं. हे सगळं ऐकल्यावर खरंच प्रश्न पडतो, मग रोजच्या स्वयंपाकासाठी नेमकी कोणती भांडी वापरायची? आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट, चुकीची भांडी वापरल्यामुळे अन्नाची चवच नाही तर काही वेळा त्यातील पोषक घटकांवरही परिणाम होऊ शकतो. म्हणून आज एक भांडं समजून घेऊया, कोणतं कधी वापरायचं आणि कोणतं कधी टाळावं. चला तर मग जाणून घेऊया. सर्वात आधी स्टेनलेस स्टील. सुरुवात करूया आपल्या घरात सगळ्यात जास्त वापरल्या जाणाऱ्या भांड्यापासून. स्टेनलेस स्टीलची भांडी जवळजवळ प्रत्येक घरात असतात आणि खरं सांगायचं तर रोजच्या स्वयंपाकासाठी हा सर्वात सुरक्षित पर्याय मानला जातो. कारण ही भांडी अन्नाशी सहज रासायनिक प्रतिक्रिया करत नाहीत. म्हणजे डाळ, भाजी, भात, आमटी जवळजवळ सगळंच यात बनवता येतं. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची, जर स्टीलचं भांडं खूप ओरखडलेलं असेल किंवा खूप खराब झालेलं असेल तर ते बदललेलंच चांगलं. आता लोखंडी भांड्यांबद्दल बोलू. लोखंडी कढईचं नाव ऐकलं की लगेच एक गोष्ट आठवते, यात स्वयंपाक केला की शरीराला आयर्न मिळतं. यात काही प्रमाणात तथ्य आहे. विशेषतः टोमॅटो, पालक किंवा चिंच असलेले पदार्थ लोखंडी भांड्यात शिजवल्यास अन्नात थोडं लोह मिसळू शकतं. म्हणून ज्यांना आयर्नची कमतरता आहे त्यांच्यासाठी लोखंडी कढई उपयोगी ठरू शकते. पण याचा अर्थ प्रत्येक पदार्थ लोखंडी भांड्यातच करावा असं नाही. खूप वेळ आम्लयुक्त पदार्थ त्यात ठेवले तर चव बदलू शकते आणि भांड्यालाही गंज लागू शकतो. म्हणून स्वयंपाक करा, पण पदार्थ त्यात तासनतास साठवून ठेवू नका. आता येतात मातीची भांडी. मातीच्या भांड्यात केलेल्या अन्नाची चव काय वेगळीच असते, कारण उष्णता हळूहळू पसरते, त्यामुळे अन्न छान शिजते. पण आजकाल बाजारात मिळणारी प्रत्येक मातीची भांडी सुरक्षित असतीलच असं नाही. काही भांड्यांवर वापरलेले रंग किंवा ग्लेज चांगल्या दर्जाचे नसतील तर त्यातून हानिकारक धातू अन्नात मिसळण्याची शक्यता असते. म्हणून विश्वासू ठिकाणाहूनच मातीची भांडी विकत घ्यावीत. आता सगळ्यात जास्त चर्चेत असलेली नॉनस्टिकची भांडी. नॉनस्टिक भांड्यांबद्दल बोलायचं म्हटलं की दोन मतं नेहमी ऐकायला मिळतात. एक म्हणजे ही भांडी अजिबात वापरू नका आणि दुसरं म्हणजे वापरली तरी काही होत नाही. मग खरं काय? खरं म्हणजे नवीन आणि चांगल्या दर्जाची नॉनस्टिक भांडी योग्य पद्धतीने वापरली तर ती सामान्य वापरासाठी अगदी सुरक्षित मानली जातात. पण इथेच एक अट आहे. जर नॉनस्टिकचा थर निघायला लागला असेल, भांड्यांवर खूप ओरखडे पडले असतील किंवा ते खूप जास्त तापवलं जात असेल तर ते भांडं बदलण्याची वेळ आलेली असते. म्हणूनच नॉनस्टिक भांड्यात धातूचे चमचे वापरणं टाळ. लाकडी किंवा सिलिकॉनचे चमचे वापरले तर भांडं जास्त काळ टिकतं. आता येतात तांब्याची भांडी. अनेक घरांमध्ये तांब्याच्या बाटलीतलं पाणी पिण्याची सवय असते, पण स्वयंपाकासाठी तांब्याचं भांडं वापरणं योग्य आहे का? तर नाही. कारण टोमॅटो, चिंच, लिंबू यांसारखे आंबट पदार्थ तांब्याची प्रतिक्रिया देऊ शकतात. म्हणून तांब्याचं भांडं स्वयंपाकासाठी वापरण्यापेक्षा पाणी साठवण्यासाठी वापरणं अधिक योग्य मानलं जातं. आता येतात पितळेची भांडी. पितळेची भांडी ही अनेक पारंपरिक घरांमध्ये दिसतात. ही भांडी मजबूत असतात आणि योग्य देखभाल केली तर अनेक वर्ष टिकतात. पण यामध्येही आंबट पदार्थ शिजवणं किंवा साठवणं टाळावं. आणि जर भांड्यांवरचं टिनचं म्हणजे कलईचं आवरण निघालं असेल तर पुन्हा कलई करूनच भांडं वापरावं. आता येतात ॲल्युमिनियमची भांडी. पूर्वी जवळजवळ प्रत्येक घरात ही भांडी होती, कारण ती हलकी, स्वस्त आणि पटकन गरम होणारी असतात. पण आंबट पदार्थ वारंवार ॲल्युमिनियमच्या भांड्यात शिजवणं किंवा त्यातच साठवून ठेवणं योग्य नाही. म्हणून आजकाल रोजच्या स्वयंपाकासाठी स्टेनलेस स्टीलला जास्त पसंती दिली जाते. मग एकाच प्रकारची भांडी वापरायची का? खरं तर प्रत्येक भांड्याचे काही फायदे आणि काही मर्यादा आहेत. म्हणून संपूर्ण किचनमध्ये एकाच प्रकारची भांडी ठेवायची गरज नाही. उदाहरणार्थ रोजची डाळ, भाजी, भात हे स्टेनलेस स्टील
काचेच्या भांड्यांमध्ये बनवा. अधूनमधून पोळी, पराठा किंवा काही भाज्या लोखंडी तवा किंवा कढईमध्ये बनवा. काही खास पदार्थांसाठी मातीच्या भांड्यांचा वापर करा. कमी तेलात स्वयंपाक करायचा असेल तर चांगल्या दर्जाचं नॉनस्टिक वापरा. असं मिश्रण सर्वात योग्य ठरू शकतं. तर आजच्या व्हिडिओमधून एक गोष्ट नक्की लक्षात ठेवा. कोणतंही एक भांडं सर्वात बेस्ट नसतं. योग्य भांडं योग्य पदार्थासाठी आणि योग्य पद्धतीने वापरणं हेच खरं महत्त्वाचं आहे. महाग भांडी विकत घेणं म्हणजे आरोग्य चांगलं होईलच असं नाही, पण सुरक्षित आणि योग्य भांड्यांची निवड केली तर नक्कीच आपल्या स्वयंपाकघरासाठी आणि आरोग्यासाठी तो चांगला निर्णय ठरू शकतो. जर हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच माहितीसाठी न्यूट्रिग्लोला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.